कालच्यासारखीच आजही बसमध्ये गर्दी होती. राहुल अमलाच्या मागेच उभा होता. राहुलला थोडीफार भीती वाटत होती. कालचं ठीक होतं. आपण तिचाच पाठलाग करतोय ह्याची कल्पना असून तिला तसं काही बोलता येत नव्हतं. पण आज पुन्हा तिने जर चार चौघात आपला अपमान केला, स्टॉपवरच आपल्याला काही बोलली तर? शेवटी झालं हे मुंबईचं पब्लिक. वाटच पाहत असतं कोणावर हात साफ करायला मिळतोय. त्यातून एक तरुणी, सुंदर, देखणी वगैरे. तिने तक्रार केल्यावर तिच्या मदतीला जाणं त्यांचं आद्य कर्तव्यच ठरतं ना. त्यातून आपल्यासारख्या सभ्य सुसंस्कृत माणसाला पाहिल्यावर त्यांचं पित्त आणखीन खवळतं. आपल्या जागी एखादा गुंड मवाली असला आणि त्याने अशी पोरीची छेड काढली, अगदी तिचा सरळ हात जरी धरला, त्यावेळी ही माणसं शेपूट घालून बसणार. त्यावेळी यांची हिंमत होणार नाही त्याला अडवायची, बोलायची. यालाच तर मध्यमवर्गीय षंढ संस्कृती म्हणतात. जो अरे म्हणत नाही त्यालाच कारे म्हणणारी ही माणसं. म्हणूनच अमला जर थोडी आवाज चढवून बोलली किंवा आपण तिचा पाठलाग करतोय असं तिने स्टॉपवरच्या लोकांना सांगितलं तर? पण राहुलची ही भीती अनाठायी ठरली. त्याला पाहूनही अमला काही बोलली नाही. शिवाय ते स्टॉपवर येत असतानाच बस आली होती, त्यामुळे स्टॉपवर थांबायला वेळसुद्धा मिळाला नाही. अमलानं कंडक्टरला तिकीट मागितलं. पर्स उघडून पैसे काढण्यासाठी तिला हँडलचा हात सोडावा लागला होता. हात पर्समध्ये घातला होता त्याचवेळी अचानक ड्रायव्हरनं जोरदार ब्रेक मारला. कसलाच आधार नसल्यानं अमलाचा तोल गेला. वेळीच राहुलनं तिचा दंड आपल्या मजबूत हातात धरून तिला सावरलं नसतं तर ती नक्कीच समोरच्या सीटला असलेल्या लोखंडी बारवर आपटली असती. थँक्स. त्याच्याकडे न बघताच अमला पुटपुटली. पुन्हा पर्समध्ये हात घालून तिकिटासाठी पैसे काढू लागले. त्यापूर्वीच राहुलनं 5 रुपयाची नोट कंडक्टरच्या पुढे केली. 2. तो म्हणाला, माझ्या तिकिटाचे पैसे मी दिलेत. तिला पुढे काही बोलू देण्यापूर्वीच राहुल म्हणाला, माझ्या तिकिटाचे पैसे तुम्ही का दिलेत? असंच ती म्हणणार याची राहुलला कल्पना होती. म्हणूनच त्याने तिचं वाक्य मध्येच तोडून टाकलं. पण काही फरक पडत नाही. राहुल अगदी सहज परत म्हणाला. आता आणखी काही बोलून बसमधल्या लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधलं जाऊ नये म्हणून आम्हाला गप्प बसली. कंडक्टरला आता ह्या असल्या गोष्टींची सवय झाली होती. त्याच्या दृष्टीनं ह्यात वेगळं असं काही नव्हतं. त्यांनी 2 तिकीटं फाडली, राहुलच्या हातात देऊन टाकली. जवळचाच 2 सीटचा एक बेंच रिकामा झाला. अमला खिडकीच्या बाजूला बसली. तिच्या शेजारीच राहुलही बसला. अमलानं कसलीही हरकत घेतली नाही. तुम्ही SNDTला आहात तर? शेजारी बसल्यावर राहुलनं विचारलं. अमला काहीही बोलली नाही. अरे तुम्ही रागवलेल्या दिसताय. राहुल हसून म्हणाला, जर तिकिटाचे पैसे मी दिले म्हणून तुम्ही रागावलेल्या असाल तर उद्या माझ्या तिकिटाचे पैसे तुम्ही द्या. हिशोब बरोबर होऊन जाईल ना. म्हणजे उद्याही तुम्ही? हो. अर्थात माझं येणं तुम्हाला आवडत नसेल तर स्पष्ट सांगा. मी तुमच्या मनाविरुद्ध कुठलीही गोष्ट करणार नाही. हवं तर प्रॉमिस. राहुलनं बोलताना आवाजात असा काही विषण्णपणा आणला होता की समोरच्या माणसालाच अपराध्यासारखं वाटलं असतं. राहुलला मात्र मनातनं भीती वाटत होती. चायला आपण असं बोलतोय खरं, पण खरंच तिने तसं सांगितलं तर? पण अमला काहीच बोलली नाही. ती बसच्या खिडकीतनं बाहेर बघत राहिली. त्याच्याकडे बघायचं तिने टाळलं होतं, पण त्याचा चेहरा तिच्या सारखा डोळ्यांसमोर येत होता. मनामेंदूवर त्याचे शब्द व्यापून राहिले होते. त्याचं उमदं व्यक्तिमत्व, देखणा आकर्षक चेहरा. खरोखरच आपण त्याला तसं सांगितलं तर तो पुन्हा आपल्या मागे येणार नाही, तिला खात्री होती तेवढी. अमलाच्या बाबतीत बोलायचं तर तिच्या पप्पा मम्मीने तिला पडद्यात ठेवायचं काय ते बाकी ठेवलेलं होतं. तिला बाहेरच्या जगापासून, विशेषतः पुरुषांच्या संपर्कापासून लांबच ठेवायचा प्रयत्न केला होता. अमलाचं शिक्षण सुरू झालं ते फक्त गर्ल्स हायस्कूल असलेल्या शाळेतून. शाळा संपल्यावर कॉलेजची निवड झाली, तीही SNDT सारख्या फक्त मुलीच असलेल्या कॉलेजची.
घरात ती एकुलती एक. घरातलं वातावरणही एवढं आधुनिक पद्धतीचं नव्हतं की घरात येणाऱ्या पुरुषाशी पप्पा मम्मीच्या आज्ञेशिवाय ती बोलत बसणार. आजपर्यंत कुठल्याही बाहेरच्या मुलाशी ती कधी बोलली नव्हती. म्हणूनच समोर एखादा पुरुष आला की तिला घाबरायला व्हायचं. मुंबईत आल्यावर आता थोडीफार ती धीट झाली होती. म्हणूनच तर राहुलशी बोलायचं तिने धाडस केलं होतं. अर्थात त्याच्याशी बोलतानाही तिची छाती धडधडली होतीच. अमलाचे पप्पा डिफेन्समध्ये होते. मुंबईला बदली होण्यापूर्वी ते हैदराबादला होते. तशी मुंबईत येऊन आता त्यांना 6-7 वर्ष झाली होती. पण अजूनही ते हैदराबादी वातावरणातच वावरत होते. तीच गत मम्मीची. मात्र पप्पा मम्मीचं अमलावर भयानक प्रेम होतं. क्षणभर जरी ती त्यांच्या दृष्टीआड झाली तरी दोघंजणं कासावीस होत. कदाचित ह्याच अतिरेकी प्रेमातनं त्यांचा अमलाला जपण्याचा प्रयत्न असावा. आपणच आपल्या पोरीला ही नजरकैदीची शिक्षा देतोय हे त्यांच्या लक्षात येतच नसावं. मुंबईत आल्यावर अमलाला थोडंफार एकटं बाहेर पडण्याचं, मैत्रिणींकडे जाण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं होतं. पण पुरुषांपासून लांब राहण्याची तिला आता एवढी सवय झाली होती की यापूर्वीही 2-3 तरुणांनी तिची ओळख करून घ्यायचा प्रयत्न केला होता. पण अमलानं त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं होतं. खरं तर जाणून बुजून नाही तर केवळ घाबरटपणामुळे ती त्यांच्यापासून लांब राहिलेली होती. कदाचित त्यांच्यातल्या एखाद्यानं जरी चिकाटीनं प्रयत्न केला असता तर अमला सहज त्याच्या हातात आली असती. पण तेवढा धीर त्यांच्यापैकी कोणातही नव्हता. अमला आपल्याला रिस्पॉन्स देत नाही म्हटल्यावर त्यांनी तिचा नाद सोडून दिलेला होता. पण राहुलनं इतक्या वेगळ्या पद्धतीनं तिला हाताळलं होतं की नकळत ती आता त्याचा विचार करायला लागली होती. तशी अजूनही त्याच्याशी बोलताना ती कमालीची घाबरत होती. अजून मोकळेपणानं ती त्याच्याशी बोलू शकत नव्हती. इच्छा असूनसुद्धा बोलू शकत नव्हती. आत्ताही राहुल शेजारी बसलेला असताना त्याच्याशी बोलावं असं तिला वाटत होतं. पण काय बोलावं, कसं बोलावं हे तिला सुचत नव्हतं. त्यातच अधूनमधून बसणाऱ्या बसच्या धक्क्यानं राहुलच्या शरीराचा स्पर्श तिला होत होता. पुरुषाचा इतका निकटचा स्पर्श आजवर तिच्या वाट्याला कधी आला नव्हता. आणि तो पुरुषही असा की ज्याच्याविषयी तिला आता काहीतरी वाटायला लागलं होतं. राहुलच्या त्या स्पर्शानं तिच्या सगळ्या शरीराला सूक्ष्मसा कंप सुटला होता. तिला कल्पनाही नव्हती या वयात तरुणाचा साधासा स्पर्शही मनात किती खळबळ माजवून जातो. त्या स्पर्शानं मन कसं धुंद फुंद होऊन जातं. हा तरुण ह्यापूर्वीच आपल्याला का भेटला नाही? इतके दिवस ह्या अशा सुखापासून आपण वंचित राहिलो याची आता तिलाच खंत वाटायला लागली होती. आजच्या ह्या अनुभवामुळे आजवरचं आपलं आयुष्य तिला एकदम रिकामं पोकळ वाटायला लागलं होतं. ह्या अशा विचारात असतानाच अचानक एक धक्का खाऊन बस एका स्टॉपवर थांबली होती आणि त्या धक्क्यानं अमला भानावर आली होती. तिने खिडकीतनं बाहेर बघितलं आणि मग एकदम माय गॉड असं म्हणत झटकन सीटवरनं ती उठून उभी राहिली. ती उभी राहताच राहुलही उठून उभा राहिला होता. अमला झटकन खाली उतरली. तिच्या मागोमाग राहुल. अमला झपाझप चालत होती कारण विचारांच्या नादात ती एक स्टॉप पुढे आली होती. आता पुन्हा बरंच मागे परत चालत जावं लागणार होतं. तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. तिच्या बरोबरीनं चालत राहुल म्हणाला. कसला? मी काही वाघबिग नाही आहे आणि जरी असलो तरी माणसं खाणारा नक्कीच नाही आहे. तो काहीसा मिस्किलपणे म्हणाला. मला काही समजलं नाही. आपली चालण्याची गती मुळीच कमी न करता ती म्हणाली. अहो तुम्ही अशा काही पळत सुटल्यात की जणू काही वाघ तुमच्या पाठीशी लागलाय. नकळत अमलाच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं आणि ती म्हणाली, मी एक स्टॉप पुढे आली आहे म्हणून. अच्छा चला, म्हणजे निदान तुमची ही चूक माझ्या दृष्टीनं फायद्याची ठरली म्हणायची. तुमच्याबरोबर आणखीन काही काळ चालायला मिळणार की मला. राहुलचा तो मिस्किल स्वभाव आणि त्याच्या बोलण्यातली धीटाई मनातनं तिला आवडली होती. पण त्यावर काही बोलणं तिला शक्य नव्हतं. त्याच्यासारखी मिश्किल उत्तरं देणं तिला शक्य नव्हतं. म्हणूनच काही न बोलता ती चालत राहिली. आम्हाला एक विचारू, तुम्ही इतक्या गप्प इतक्या गंभीर का असता?
तुमचे शब्द इतके किमती आहेत का की ते माझ्यासारख्या माणसावर खर्च करणं तुम्हाला आवडत नाही? राहुलनं पहिल्यांदाच तिचं नाव घेतलं होतं. एका तरुणाच्या तोंडून आपलं नाव ऐकताना आम्हाला मनातनं कमालीची सुखावली होती. पण त्याचं ते पुढचं वाक्य, त्या वाक्यातून काहीशी व्यक्त झालेली त्याची निराशा. आपले शब्द किमती नाही आहेत, पण हवे तेव्हा ते हातात सापडत नाहीत, हे आपण ह्याला कसं समजावून सांगणार? तुम्ही असा माझा रोज रोज पाठलाग का करताय? आम्हाला ह्याशिवाय आणखीन काय बोलणार? बसमधनं प्रवास करणं मला अतिशय आवडतं म्हणून. आईला हिला तेवढंही समजत नाही. तोच प्रश्न आपला पुन्हा पुन्हा. राहुलच्या बोलण्यातला उपहास तिच्या लक्षात आला, त्याच्या आवाजातला काहीसा तिरसटपणा सुद्धा. मान खाली घालून काहीशा हलक्या आवाजात ती म्हणाली, आपण असा रोज रोज माझा पाठलाग करतो हे कुणाच्या लक्षात आलं तर लोकांचा माझ्याबद्दल काय समज होईल? राहुल मनातनं एकदम खुश झाला. अच्छा, म्हणजे हिचा स्वतःचा काही आक्षेप नाही आहे. हिला भीती वाटते ती लोक काय म्हणतील याची. काय समज होणार आहे? लोक हेच म्हणणार ना की एका सुंदर तरुणीसाठी एक चांगला तरुण वाया गेला, दिवाना झाला तिचा. तुम्ही सगळ्याच गोष्टी चेष्टेत घेताय. आम्हाला असं म्हणाली खरं, पण मनातनं मात्र ती राहुलच्या बोलण्यावर भलती खुश झालेली होती. नाही, अजिबात नाही. मी खरं तेच बोललो. तुम्हाला जर ती चेष्टा वाटत असेल तर बरं प्लीज, आता कॉलेज जवळ आलं आहे. तुमच्याबरोबर चालताना माझ्या मैत्रिणींनी मला बघितलं तर त्यांना काय वाटेल? अहो, एवढ्या हँडसम तरुणाबरोबर चालण्याचं भाग्य तुम्हाला लाभलं म्हणून मनातनं जळतील तुमच्यावर त्या. राहुल शर्टच्या कॉलरला हात लावत काहीशा रुबाबात म्हणाला. त्याच्या त्या अभिनयावर अमलाही गालातल्या गालात हसली, चेहरा गंभीर करत म्हणाली, माझी किती बदनामी होईल याची नाही कल्पना तुम्हाला. अरे कमाल आहे. 20व्या शतकात स्त्रीमुक्तीच्या काळात स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना तुम्ही आपल्या बदनामीला एवढं घाबरताय. उलट मी तर म्हणतो तुमच्या मैत्रिणी तुम्हाला मनातनं हसत असतील. अजून एकाही तरुणाबरोबर असं तुम्हाला पाहिलं नाही ना म्हणून. प्लीज. अमलानं अक्षरशः चेहरा रडवेला करत हातच जोडले. कॉलेजची इमारत अजून तशी बरीच लांब होती. मुलींचे घोळके येता जाताना दिसत होते, पण ती दोघं एवढ्या लांब होती की कोणाचंही लक्ष त्यांच्याकडे जाणं शक्य नव्हतं. पण अमला इथूनच त्याला कटवायला पाहत होती आणि त्यावरून ती किती भित्री आहे याची राहुलला कल्पना आली होती. त्यातून तिचा तो रडवेला चेहरा, डोळ्यातली विलक्षण आर्त विनंती. राहुलला तिची दया आली. कॉलेजमध्ये असताना आणि त्यानंतरही अनेक मुली त्यांनी पाहिल्या होत्या. त्यातल्या काही मुली खरोखरच शाय होत्या. पुरुषांशी बोलायला त्या घाबरायच्या. पण अमला, तिच्या बाबतीत शाय हा शब्दही कमी पडावा एवढी घाबरट मुलगी आयुष्यात त्याला प्रथमच भेटली होती. पण तिचा हा भोळसट भाबडा चेहरा आणि डोळ्यातला भ्यायलेल्या हरिणीसारखा भाव हेच तिच्या सौंदर्याचं वैशिष्ट्य होतं, हे प्रकर्षानं राहुलला जाणवलं होतं. तिला आता अधिक सतावण्यात अर्थ नाही, नाहीतर खरोखर ती मुळू रडायला लागेल. ठीक आहे. मी तुमचा असा कॉलेजपर्यंत पाठलाग करत येऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर दुसरीकडे कुठे भेटू ते सांगा. तुम्हाला माझ्याकडनं हवंय तरी काय? अमलानं तशाच भाबड्या आणि काहीशा अगतिक आवाजात विचारलं. तुमची दोस्ती, तुमचा सहवास. राहुल अगदी हळुवार आवाजात म्हणाला. या व्यतिरिक्त तुमच्याकडून माझी कसलीही अपेक्षा नाही. एखादा माणूस मला आवडला ना की मला तो हवासा वाटतो, त्याच्याशी दोस्ती करावीशी वाटते. राहुलनं आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे शब्दांचं जाळं फेकलं. मात्र ह्यावेळी ते सवयीप्रमाणे फेकलं का मनापासनं फेकलं हे त्यालाच कळलं नाही. अमला गप्प होती. मग केव्हा आणि कुठे भेटू? राहुलनं विचारलं. मला खरंच माहिती नाही, तुम्हीच ते ठरवा, पण ह्यावेळी प्लीज. ठीक आहे, तुम्ही म्हणतो आहात तर जातो.
पण मी परत तुम्हाला भेटणार आहे. असं म्हणत राहुलनं आपली चालण्याची गती कमी केली. अमला झपाझप चालत पुढे निघून गेली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहुल क्षणभर तसाच उभा राहिला. मनातून तो खुश झाला होता. ही पैज आपण जिंकणार याची त्याला खात्री होती. अर्थात पैज जिंकण्याच्या बाबतीत त्याच्या मनात कधीच संदेह नव्हता. फक्त अमलासारख्या पोरीला आपण एवढ्या सहजासहजी आपल्या जाळ्यात गुंतवू शकू का, इतकाच काय तो प्रश्न होता. लवकरात लवकर या पैजेचं अंतिम प्रकरण पूर्ण करून सुदर्शनकडनं उरलेली पैजेची रक्कम तो वसूल करणार होता आणि हे अंतिम प्रकरण थोडंफार जड जाणार होतं. अमला नुसतं रस्त्यातून किंवा बसमधनं जाताना सुद्धा त्याच्याशी बोलायला घाबरत होती. मग ती त्याच्या मागे स्कूटरवर कशी बसणार होती? अर्थात राहुलला त्याचीही खात्री होती. तिची भीती हळूहळू कमी करणं त्याला फारसं अवघड नव्हतं. मात्र ह्या पैजेच्या खेळात प्रथमच त्याची अवस्था द्विधा झाली होती. अमलाचा सरळ स्वभाव, तिचं सौंदर्य याचा त्याच्यावर विलक्षण प्रभाव पडला होता. नकळतपणे तो तिच्याकडे ओढला गेला होता. पण तिला जाळ्यात ओढता ओढता तो स्वतःच तर त्या जाळ्यात फसत नव्हता ना. सुप्रियाच्या बंगल्यात आज हास्य विनोदाला ऊत आलेला होता. सुप्रियाच्या बऱ्याचशा मैत्रिणी, 2-3 मित्र आणि सुदर्शनही त्यात सामील झालेले होते. आज सुप्रियाचा वाढदिवस होता आणि त्यानिमित्तानं सुप्रियानं सगळ्यांना पार्टीला बोलवलेलं होतं. त्यात पहिला नंबर अर्थातच राहुलचा होता, पण तोच नेमका अजून आलेला नव्हता. सुदर्शन मात्र आवर्जून आला होता. त्यासाठी आज त्यांनी दुकानसुद्धा दुपारनंतर बंद ठेवलेलं होतं. सुप्रिया राहुलकडे आकर्षित झाल्यावर सुद्धा सुदर्शनच्या मनातली सुप्रियाविषयीचे आकर्षण, तिच्याविषयी वाटणारं प्रेम किंचितही कमी झालेलं नव्हतं. सुप्रिया आपल्याला आता मिळणार नाही हे लक्षात येऊ नये त्यांनी कधी दुसऱ्या मुलीकडे पाहिलं नव्हतं. सुप्रिया ही त्याच्या आयुष्यातली पहिली आणि शेवटची मुलगी. सुदर्शनच्या या मूक प्रेमाची सुप्रियालाही कल्पना होती. राहुलमध्ये आल्यामुळे तो त्यांच्या रस्त्यातनं बाजूला झाला होता. सुप्रिया राहुलकडे आकर्षित झाल्यावरही तो गप्प राहिला होता. एका शब्दानंही त्यांनी आपल्या प्रेमाचा उच्चार केलेला नव्हता. त्याचप्रमाणे सुप्रिया किंवा राहुलविषयी स्वतःच्या मनात त्यांनी अढीसुद्धा ठेवलेली नव्हती. सुदर्शनचं आपल्यावर किती प्रेम आहे, आपला एकही शब्द तो कधी खाली पडू देत नाही, याची सुप्रियाला चांगलीच जाणीव होती. कधीकधी मनातनं त्याची तिला कीवसुद्धा येत होती. पण राहुलच्या प्रेमात ती इतकी गुरफटून गेली होती की त्यातून सुटणं तिला मुळीच शक्य नव्हतं. खरं म्हणजे तसा विचारही कधी तिच्या मनात आला नव्हता. तसं कधीकधी सुप्रियाच्या मनात यायचं, जर राहुलच्या जागेवर सुदर्शन असता तर तिच्यातली स्त्री कदाचित अधिक प्रसन्न झाली असती. कारण सुदर्शन तिला जोमानं देत होता, तिच्या पुढे पुढे करत होता, तिच्या एका शब्दावर हवा तसा नाचत होता. ते पाहून तिच्यातली स्त्री अधिक खुश होत होती. तिच्यातल्या स्वत्वाची तिला त्यावेळी प्रकर्षानं जाणीव होत होती. कुठल्या तरी पुस्तकात वास्तविकतेने वाचलं होतं ते काहीसं वेगळं. सर्वसाधारणपणे स्त्री अशाच पुरुषावर प्रेम करते, त्याच्यासाठी वेडीपिशी होते जो तिला आपल्या मुठीत ठेवतो, आपल्या पुरुषार्थाच्या जोरावर तिला वाकायला लावतो, तिच्याशी काहीसा कठोर वागतो, तिच्या बाबतीत उदासीन असतो. अशा पुरुषावर स्त्री आपलं सर्वस्व लुटते. तिच्या बाबतीत तरी ही व्याख्या थोडीफार चुकीची होती. तिला सुदर्शनसारखा पुढे पुढे करणारा, तिच्या मनाप्रमाणे वागणारा पुरुषच हवा होता. त्यामुळे तिच्यातला अहमपणा थोडाफार सुखावत होता. पुरुषाला आपल्या मनाप्रमाणे आपण वाकवू शकतो हा आनंद फार मोठा होता. सुदर्शन आणि राहुलमध्ये हाच बेसिक फरक होता. राहुल स्त्रीला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देत नव्हता. तो स्त्रीला तुच्छ लेखत नव्हता हेही खरं, पण त्याचबरोबर तिचे अवाजवी लाडसुद्धा खपवून घेत नव्हता. तिच्या होला हो करणं त्याच्या स्वभावातच नव्हतं.
खरं तर सुदर्शनकडून आणि इतर मैत्रिणींकडूनही राहुलची कीर्ती कानावर आल्यावर ती त्याला धडा शिकवण्यासाठी त्याच्याजवळ गेली होती आणि बुमरँगप्रमाणे हे अस्त्र तिच्यावरच उलटलेलं होतं. मनातून ती कितीही नाकबूल करत असली तरी राहुलच्या या मॅनली स्वभावानं ती नकळत त्याच्यात गुरफटली गेली होती. सुदर्शनविषयी तिच्या मनात सुरुवातीपासूनच तशी कसली भावना नव्हती, म्हणूनच राहुलच्या प्रेमात पडल्यावर सुदर्शनविषयी विचार करण्याची तिला कधी आवश्यकताच भासली नव्हती. पण गेल्या काही दिवसांपासून मात्र तिच्या मनात हे असले विचार यायला लागले होते. सुदर्शनचं आपल्यावर प्रेम होतं, नाही अजूनही आहे, याची तिला फार पूर्वीच कल्पना येऊन चुकली होती. त्यावेळी त्यावर तिने फारसा विचार केला नव्हता. पण गेल्या काही दिवसांपासून राहुलमध्ये तिला थोडाफार फरक जाणवायला लागला होता. तसं तर राहुलनं तिला अजूनही कसलं वचन दिलं नव्हतं, तिच्यावर प्रेम असल्याची स्पष्ट कबुलीसुद्धा दिलेली नव्हती. पण त्यावेळी राहुलच्या मॅनली स्वभावाला अनुसरून हे सगळं तिने गृहीत धरलं होतं. राहुल आपला आहे, आपल्याशिवाय तो कुठेही जाणार नाही, याची तिने मनाशी खुणगाठ बांधली होती. पण गेल्या काही दिवसांपासून ही खुणगाठ सैल व्हायचं भय तिला वाटायला लागलं होतं. यामागचं कारण, पूर्वी राहुल निदान दिवसाआड तरी तिला स्वतःहून भेटायला यायचा. भलेही त्यांनी प्रेमाची कबुली दिली नसेल, पण 15 दिवसातून तिच्याबरोबर सिनेमाला फिरायला जायचा. हल्ली मात्र तो तिच्याकडे 4 दिवस येत नव्हता. आलाच तर तास अर्धा तासापेक्षा जास्त वेळ बसत नव्हता. तिच्याबरोबर सिनेमाला फिरायला जायची टाळाटाळ करायला लागला होता. विचारलं की काहीतरी निमित्त पुढे करत होता. ह्या त्याच्या वागण्यानं सुप्रिया मनातनं काहीशी अस्वस्थ झाली होती. पण तसं त्याला स्पष्ट विचारण्यात तिला कमीपणा वाटत होता. तिचा स्वाभिमान आड येत होता. तसं त्याला विचारणं म्हणजे आपल्या दुबळेपणाचं प्रदर्शन केल्यासारखं होईल असं तिला वाटत होतं. खरं म्हणजे सुप्रिया राहुलमध्ये चांगलीच गुंतली गेली होती. त्याच्या ह्या अशा वागण्यामुळे त्याला तोडून बोलणं, तिरसटून त्याच्याशी वागणं तिला जमत नव्हतं. आजच्या या आपल्या वाढदिवसाच्या पार्टीचं आमंत्रण सगळ्यात पहिल्यांदा तिने राहुलला दिलं होतं आणि वेळेवर येण्याविषयी 3-3दा बजावून सांगितलं होतं. आणि एवढं सांगूनही तो वेळेवर येईलच याची तिला खात्री नव्हती. आणि तसंच झालं होतं. सगळे आले होते, फक्त राहुल अजून आला नव्हता. सुप्रिया त्याची वाट बघत बसली होती. जसजसा वेळ जात होता तसतसा सुप्रियाच्या रागाचा पारा चढत चालला होता. जर राहुललाच आपली पर्वा नाही तर आपण तरी त्याच्यासाठी एवढे डोळ्यात प्राण आणून त्याची वाट का पाहायची? उगीचच त्याच्या एकट्यासाठी एवढ्या सगळ्यांना ताटकळत का ठेवायचं? चला आपण सुरुवात करूया, सुप्रिया सगळ्यांना उद्देशून म्हणाली. आपल्या देशात संसदीय लोकशाही आहे, एकासाठी बहुमताला ताटकळत ठेवणं चांगलं नाही. आपला संताप, आपली निराशा कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून सुप्रियानं विनोदाचा आसरा घेतला. शिवाय राहुल न आल्यामुळे आपल्याला त्याचं फारसं काही वाटत नाही हेही तिला सगळ्यांना दाखवायचं होतं. सुप्रिया नुसती बोलून थांबली नाही तर तिने केक कापायची सुरी हातात घेतली. नीरूला केकवर लावलेल्या मेणबत्त्या पेटवण्याचा इशारा केला. अजून थोडा वेळ आपण वाट पाहूयात ना, सुदर्शन सुप्रियाला उद्देशून म्हणाला. अगं कुठल्या तरी डॉक्टरच्या चक्रात फसला असेल बिचारा. तुला सांगतो, हे डॉक्टर लोक आहेत ना, MRची अगदी परीक्षा बघतात बरं का. आत कुणाशी तरी गप्पा मारत बसतात आणि बाहेर MR बिचारे ताट कळलेले. मी सुद्धा तुला म्हटलं होतं की संध्याकाळी प्रोग्राम ठेव, नीरू म्हणाली. पण ही अशी दुपारची पार्टी ठेवायची कल्पना तुझ्या डोक्यात का आली कोण जाणे? अगं संध्याकाळी एक महत्त्वाचं ऑपरेशन आहे, तुम्ही लोक ते कसं विसरता मला कळत नाही. तू तुझं काम सोडत नाहीस आणि त्या बिचाऱ्यांनी मात्र आपलं काम सोडून आलं पाहिजे, ही तुझी कसली टेंडन्सी आहे ग, मला कळतच नाही आहे, शुभांगी म्हणाली. हे बघ, माझ्या वाढदिवसाला येण्याव्यतिरिक्त त्याला दुसरं महत्त्वपूर्ण काम असूच शकत नाही. एका डॉक्टरची व्हिजिट चुकली म्हणून काही कंपनी त्याला हाकलून देणार नाही, आणि हाकलून दिलं तरी त्याला काही फरक पडत नाही. अगं पण आणखीन थोडं थांबल्यानं तसं काही फारसा फरक पडणार नाही आहे. हे बघ, राहुल शिवाय सुप्रियाचा वाढदिवस साजरा करणं मला तरी रुचत नाही आहे.
सुदर्शन म्हणाला आणि सुदर्शनच्या त्या शब्दाने सुप्रिया जास्तच खवळली. हे सगळेजण मनातनं हसत असतील. राहुलशिवाय आपण वाढदिवस साजरा करू शकत नाही असं ह्यांना वाटतंय. आता तर नाहीच त्याची वाट बघायची. सुप्रियाचा हट्टी स्वभाव उफाळून आला. नाही, मी त्याची वाट पाहणार नाही असं म्हणत सुप्रियानं स्वतःच केकवरच्या मेणबत्त्या पेटवल्या, सुरी उचलली, मेणबत्त्यांवर फुंकर मारण्यासाठी खाली वाकली. तेवढ्यात राहुल आला. त्याचा चेहरा घामानं थपथपला होता. कपाळावरनं मानेवरनं घामाचे ओघळ वाहत होते. लो आ गया अपना हिरो, सुदर्शन हसून म्हणाला. आपणा नाही बरं का, सुप्रियाचा हिरो, नीरूनं हसून दुरुस्ती सुचवली. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हातातला गुलाबाच्या फुलांचा गुच्छ सुप्रियाच्या हातात देत राहुल म्हणाला. तुला लवकर यायला काय झालं होतं? त्यांनी पुढे केलेल्या गुलाबाच्या फुलांना हातही न लावता सुप्रियानं किंचित गुस्स्यात विचारलं. अगं, मध्ये रस्त्यात स्कूटर बंद पडली. मग टॅक्सीवाले संपावर आहेत का आज? सुपी, बिचारा एवढा घामेघूम होऊन आलाय, त्याचं कौतुक करायचं सोडून तू उगच त्याच्यावर आग पाखड करत बसली आहेस. अरे तुम्ही दोघं आता रुसवे फुगवे नंतर करा ना. सुप्रिया, चल पहिल्यांदा केक काप, एक जण म्हणाला. सुप्रियानं मनातल्या मनात ठरवलं आज मुद्दामच राहुलला फारसं महत्त्व द्यायचं नाही. आपण त्याला एवढं महत्त्व देतो म्हणून त्याला आपली किंमत कळत नाही. सुप्रियाने मग राहुलकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. राहुलनेही तिच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. त्याला कल्पना आली की आपण उशिरा आल्यामुळे सुप्रिया आपल्यावर रागावली आहे आणि ते साहजिक आहे. सुप्रियानं फुंकर मारून मेणबत्त्या विझवल्या. सगळ्यांनी टाळ्या वाजवून कोरसमध्ये हॅपी बर्थडे टू यू म्हणून सुप्रियाचं अभिनंदन केलं. सुप्रियानं मग सुरीनं केकचा एक तुकडा कापला. सगळ्यांना वाटलं की तो तुकडा ती राहुलच्या तोंडात घालणार, पण सुप्रियानं सगळ्यांना धक्का दिला. तिने तो तुकडा नीरूच्या तोंडात कोंबला. क्षणभर नीरूसुद्धा गडबडली, पण मग तिच्या लक्षात आलं की सुप्रियानं मुद्दामच तसं केलेलं आहे. राहुलवरचा तिचा राग अजूनही गेलेला नाही. भलतीच हट्टी आहे मुलगी, एवढ्या तेवढ्यावरनं चिडायचं म्हणजे. मग शुभांगीने केकचे तुकडे केले, सगळ्यांना वाटले. मग प्रत्येकानं आपलं आपलं प्रेझेंट सुप्रियाला दिलं. राहुलनं आल्या आल्या गुलाबाच्या फुलांचा गुच्छ दिला होता, त्यामुळे आणखीन काही देण्याचा प्रश्नच नव्हता. सगळ्यांचं प्रेझेंट देऊन झाल्यावर सगळ्यात शेवटी सुदर्शन पुढे आला. त्यानं हळुवार हातानं आपल्या पॅन्टच्या खिशातनं एक लाल रंगाची डबी बाहेर काढली. सर्वांच्या नजरा आता त्या डबीवर खिळल्या होत्या. सुदर्शननं डबी उघडली. त्यातून मध्ये लाल रंगाचं पदक असलेली मोत्याची माळ बाहेर काढून 2 बोटात धरली. हाय, शुभांगीच्या तोंडून नकळत उद्गार बाहेर पडला. हाऊ स्वीट, आणखीन एक जण म्हणाली. सगळ्या पोरी त्या माळेकडे कौतुकानं बघत होत्या. सुप्रियाचा चेहराही आनंदानं उजळून निघाला होता. माझ्यातर्फे ही छोटीशी भेट, सुदर्शन म्हणाला. ही जर तुमची छोटी भेट असेल तर मोठी भेट कशी असेल, शुभांगीनं विचारलं. म्हशीच्या गळ्यात घालतात ना ती, फक्त त्या मोठ्या मण्यांच्या जागेवर मोठे मोठे मोती असतील, एवढाच काय तो फरक, राहुल हसत हसत म्हणाला. राहुल, दिस इज टू मच. कुणाच्या भावनेशी अशी टिंगल करण्याचा तुला काहीही अधिकार नाही आहे, सुप्रिया तीक्ष्ण स्वरात म्हणाली. राहुलच्या मनात खरोखर तसं काही नव्हतं. सुदर्शननं तिला एवढं भारी प्रेझेंट दिलं म्हणून त्याला वाईटही वाटायचं काही कारण नव्हतं. केवळ गंमत म्हणून तो तसं म्हणाला होता. म्हणूनच सुप्रियाच्या त्या रागावण्यावरही तो हसून म्हणाला. अरे यात मी कुणाच्या भावनेची टिंगल केली आहे? मी फक्त शुभांगीच्या शंकेचं निरसन केलं आहे. आता खरोखर भावनेची टिंगल वगैरे म्हणायची असेल तर ती म्हशीच्या भावनेची म्हणायला हवी. ती बिचारी मोत्याची माळ घालून कुठे जाणार, नाही का? अगं सुपी, टेक इट इझी, राहुल म्हणाला. सुदर्शनही म्हणाला. अगं त्यांनी गंमत केली असेल, नाही का, टेक इट इझी. बघ, बायका कितीही शिकल्या ना सुदर्शन, तरी त्यांना विनोद कधी कळत नाही. तो विनोद फक्त पुरुषांनाच कळतो, असं म्हणत राहुलनं सुदर्शनच्या गळ्यात हात टाकला.
सुप्रियाचा मूड अजूनही खराब होता, पण आता तिने स्वतःला सावरलं होतं आणि राहुलच्या त्या बोलण्यातनं तिने वेगळाच अर्थ काढला होता. सुदर्शननं आपल्याला हे असं प्रेझेंट दिलं म्हणून राहुल मनातनं जळतोय, त्याचा मत्सर जागृत झाला आहे. तो कितीही कबूल करत नसला तरी त्याचं आपल्यावर प्रेम आहे म्हणूनच हे असं घडतंय आणि ह्या विचारानं सुप्रिया मनातनं खुश झाली होती. अगदी त्याच वेळी तिच्या मनात सुदर्शनचाही विचार आला होता. त्या प्रेझेंटच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्पष्ट झालं होतं की सुदर्शनचं आपल्यावर प्रेम आहे. आपल्या सुखासाठी आयुष्यात तो काहीही करायला मागे पुढे बघणार नाही. आपण खुश राहावं, आनंदात राहावं एवढीच त्याची इच्छा आहे. इतकं निस्वार्थी प्रेम हल्ली हिंदी चित्रपटाशिवाय कुठे पाहायलाही मिळत नाही. श्रोते हो, हा होता सुरेश वैद्य यांच्या दुहेरी या कादंबरीचा 4था भाग, 5वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.